हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये सेन्सरचे काही टाइप्स बघितले होते. त्यामध्ये आपण रेझिस्टिव्ह सेन्सर, स्ट्रेन गेज सेन्सर, कपॅसिटिव्ह, देन इंडक्टिव्ह सेन्सर, प्रेशर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर असे बरेचसे टाईप आणि त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण लाईट सेन्सर जे आहे ते आणि त्याचे जे टाइप्स आहेत त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल आहे ते आपण बघणार आहोत. सो इथे बघा, इथे काही दिसत आहेत तुम्हाला. सो हा जो आहे हा तुमचा लाईट इमिटिंग डायोड आहे. दिस इज युअर LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. सो लाईट इमिटिंग डायोड म्हणजे काय, ते इनपुटचं व्होल्टेज चेंज केलं की याच्यातनं लाईट जो आहे तो इमिट होणार, म्हणजे हा ग्लो होणार. ठीक आहे, लाईट ऑन होणार, LED ऑन होणार. हा LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर, म्हणजे काय, याच्यावेळेस जेव्हा लाईट फॉल होईल त्यावेळेस याचा जो रेजिस्टन्स आहे ना तो चेंज होतो. ज्यावेळेस लाईट नसते किंवा डार्क मध्ये असतो त्यावेळेस याचा रेजिस्टन्स हा मॅक्झिमम असतो, अप्रॉक्सिमेटली 2 मेगा ओहमच्या आसपास याचा रेजिस्टन्स असतो. आणि जशी जशी लाईटची इंटेन्सिटी वाढत जाईल तसा तसा याचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी होत जातो. म्हणून याला लाईट डिपेंडंट रेजिस्टर किंवा LDR असं म्हटलं जातं. हा आहे तो फोटो डायोड आहे. याच्यावर लाईट जर पडला तर सॉरी, हा फोटो ट्रान्झिस्टर आहे. 3 टर्मिनल दिसत आहेत इथे. सो याच्यामध्ये पण इमिटर, बेस, कलेक्टर असे 3 टर्मिनल असतात. पण याचा जो बेस असतो ना त्याच्यावर हा बेस इमिटर जंक्शन जे आहे त्याच्यावर लाईट जर इन्सिडेंट केला तर हा आपल्याला ट्रान्झिस्टर ऑन किंवा ऑफ स्विच सारखा हा वर्क करू शकतो. तर अशा पद्धतीने हे लाईट सेन्सरचे काही एक्झाम्पल्स आहेत. सो लेट अस सी व्हॉट इज लाईट सेन्सर. So light sensor is a something that a robot can use to detect current ambient light level. That is how bright or dark it is. तर लाईट सेन्सर असा आहे, ऍक्च्युली व्हाईस वर्सा आहे. याच्यामध्ये लाईट सेन्सर म्हणजे काय, जो डिटेक्ट करेल की अँबियंट लाईट जे आहे ती किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, डार्क आहे की ब्राईट आहे, ते सेन्स करणारा जो असतो, डिटेक्ट करणारा जो कंपोनंट असतो त्याला आपण लाईट सेन्सर म्हणतो. अपोजिट पण होऊ शकतं असे की ज्याच्याने व्होल्टेज दिल्यावर जे इंटेन्सिटी जी आहे त्या इंटेन्सिटीचा लाईट जो आहे तो इमिट करतील. व्होल्टेजवर डिपेंडंट असणार, इनपुटचं व्होल्टेज किती त्यावर आउटपुटचं व्होल्टेज, सॉरी लाईट जो इंटेन्सिटी तो डिपेंडंट असेल तर ते पण असतात. सो फॉर एक्झाम्पल फोटो रेजिस्टर, फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर. हा याला आपण फोटो रेजिस्टर म्हणू शकतो आणि याला आपण फोटो ट्रान्झिस्टर तुम्हाला आधी सांगितलं. सो हा फोटो ट्रान्झिस्टर आहे आणि हा फोटो रेजिस्टर आहे. या फोटो ट्रान्झिस्टर सारखाच फोटो डायोड पण असतो. ठीक आहे, तर आता वन बाय वन आपण या तिघांचं पण वर्किंग बघणार आहोत. याचे ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे, मग CRO मध्ये युज होतात, कॅमेराज, मोबाईल फोन्स मध्ये हे जे आहेत हे युज होतात, फोटो रेजिस्टर, फोटो डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर. सो लेट अस सी प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ लाईट सेन्सर. बेसिकली इट्स अ पॅसिव्ह सेन्सर. याला कुठलाही व्होल्टेज द्यावा लागत नाही. लाईट इनपुट म्हणून दिला तर हा आउटपुट आपल्याला देत असतो. सो light sensors are photoelectric device or photosensors that convert light energy, that is photons, whether visible or infrared light, into the electrical signal. जे लाईट सेन्सरचे असे फोटो इलेक्ट्रिक, बेसिकली हे फोटो इलेक्ट्रिक किंवा फोटो सेन्सर्स आहेत. फोटो म्हणजे लाईट, तो हे लाईट एनर्जीला म्हणजे फोटॉन्सला ती लाईट एनर्जी एक तर व्हिजिबल असेल किंवा इन्फ्रारेड लाईट असेल तर त्याला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतात. तर असे जे सेन्सर्स असतात त्यांना लाईट सेन्सर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बघा हा फोटो डायोड आहे. बेसिकली इथे जे डायग्राम दाखवली आहे ही फोटो ट्रान्झिस्टरची आहे, पण इथे फोटो डायोड यूज केलेला आहे. तर ज्यावेळेस याच्यावर लाईट इन्सिडेंट होईल त्यावेळेस हा फोटो डायोड जो आहे ना तो वर्क करेल. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे ते फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतील आणि त्याच्यामुळे याच्या थ्रू करंट फ्लो होईल आणि त्या करंटने हा जो बल्ब आहे किंवा LED आहे तो ऑन होणार. तर अशा पद्धतीने हा जो फोटो डायोड आहे तो वर्क करतो. कुठे कुठे यूज होतो फोटो डायोड, तर त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत स्मोक डिटेक्टर, कॉम्पॅक्ट डिस्प्ले, CD प्लेयर्स मध्ये यूज होतात, ऍज ए रिसिव्हर ते यूज होतात. देन टेलिव्हिजन्स मध्ये यूज होतात, रिमोट कंट्रोल्स VCRs मध्ये इन्फ्रारेड जो आहे तो यूज होतो, क्लॉक रेडिओज अँड स्ट्रीट लाईट्स. तर या सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये फोटो डायोड्सचे ते यूज होत असतात. सो फोटो डायोड आर सेमीकंडक्टर जंक्शन कनेक्टेड इन टू अ सर्किट इन रिव्हर्स बायस. बेसिकली सेमीकंडक्टर जंक्शन जे रिव्हर्स बायस कनेक्टेड आहे सर्किट मध्ये, असं जे आहे त्याला फोटो डायोड असं म्हटलं जातं.
त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो खूप हाय असतो. जर इन्सिडेंट लाईट नसेल तर रिव्हर्स करंट ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो, कारण त्यावेळेस रेजिस्टन्स हा खूप हाय असतो. तुम्हाला आधी पण सांगितलं, जवळपास 2 मेगा ओहम इतका रेजिस्टन्स असतो आणि त्यावेळेस जो करंट फ्लो होतो तो मायनॉरिटी कॅरियर्समुळे फ्लो होतो आणि त्याला डार्क करंट असं म्हटलं जातं. सो with no incident light, the reverse current is almost negligible and that is termed as dark current. And this negligible current is because of minority carriers. त्याच्यामुळे जो करंट असतो त्याला डार्क करंट असं म्हटलं जातं. हे बघा, हा तुमचा फोटो डायोड आहे. त्याच्यावर लाईट इन्सिडेंट होईल त्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते जनरेट होतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होत असतो. सो वेन लाईट फॉल्स ऑन द जंक्शन, एक्स्ट्रा होल इलेक्ट्रॉन पेअर्स आर, ते फ्री होतात, मग इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात अँड रिव्हर्स करंट जो आहे तो इन्क्रीज होतो आणि डायोडचा रेजिस्टन्स जो तो कमी होत जातो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होतो. सो वेन लाईट फॉल्स ऑन द जंक्शन, एक्स्ट्रा होल इलेक्ट्रॉन पेअर्स आर प्रोड्यूस्ड and there is an increase in reverse current and the diode resistance drops. त्यामुळे रिव्हर्स करंट जो आहे तो इन्क्रीज होतो आणि डायोडचा जो रेजिस्टन्स आहे तो काय होत जातो, कमी होत जातो. The reverse current is nearly proportional to intensity of the light. जेवढी इंटेन्सिटी जास्त असेल तेवढा रिव्हर्स करंट जो आहे तो पण जास्त असेल. तर प्रोपोर्शनल रिलेशन आहे. इंटेन्सिटी कमी असेल तर करंट कमी असतो, इंटेन्सिटी वाढली तर करंट पण वाढतो. अशा पद्धतीने त्याचं वर्किंग असतं. नेक्स्ट इज फोटो ट्रान्झिस्टर. The phototransistor have light sensitive collector base pair, PN junction. तर इथे बेस आहे असंच, पण नॉर्मली ज्यावेळेस ट्रान्झिस्टर असतो त्यावेळेस ते बेस असतो, हा कलेक्टर असतो, हा इमिटर असतो. तर या ठिकाणी काय होईल, हा जो बेस कलेक्टर आहे याच्यावर जर लाईट इन्सिडेंट होत असेल आणि त्याच्याने तो वर्क करत असेल त्याला आपण फोटो ट्रान्झिस्टर म्हणतो. तर लाईट सेन्सिटिव्ह कलेक्टर बेस PN जंक्शन असतं याच्यामध्ये. when there is no incident light, there is very small collector to emitter current. जर लाईट नसेल किंवा डार्क असेल करंट, सॉरी, हा जो रेजिस्टन्स ट्रान्झिस्टर याच्यावर लाईट फॉल होत नसेल त्यावेळेस खूप स्मॉल अमाऊंट ऑफ जो करंट आहे तो फ्लो होतो. ऍज देर इज नो इन्सिडेंट लाईट, त्या करंटला आपण डार्क करंट असं म्हणतो आणि तो मायनॉरिटी कॅरियर्समुळे फ्लो होतो. तर तो जो करंट आहे तो कलेक्टर टू इमिटर करंट आहे आणि त्याची जी क्वांटिटी असते ती खूप लेस असते. वेन लाईट इज इन्सिडेंट, ज्यावेळेस लाईट याच्यावर इन्सिडेंट होईल, लाईट पडेल याच्यावर, त्यावेळेस बेस करंट जो आहे तो प्रोड्यूस होईल अँड तो जो बेस करंट असेल तो लाईट इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे जितकी लाईटची इंटेन्सिटी जास्त तितका बेसचा करंट पण जास्त असेल, कारण तो त्यावेळेस मेजॉरिटी कॅरियरमुळे हा जो करंट आहे हा फ्लो होतो. दिस लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ कलेक्टर करंट. याच्यामुळे जो बेस करंट जो आहे, ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल आयसी इज इक्वल बीटा, IC इज इक्वल टू बीटा टाइम्स ऑफ IB, वेअर बीटा इज एम्प्लिफिकेशन फॅक्टर. प्रत्येक रेजिस्टन्सचा एक एम्प्लिफिकेशन फॅक्टर असतो. दॅट इंटू IB इज युअर कलेक्टर करंट. म्हणजे जेवढा बेस करंट जास्त तेवढा कलेक्टर करंट पण जास्त होतो आणि त्यामुळे बेसिकली कलेक्टर करंट गिव्स द मेजर ऑफ लाईट इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी जितकी जास्त असेल तेवढा कलेक्टर करंट याच्यामध्ये जास्त फ्लो होत असतो. आता पुढचा जो लाईट सेन्सर आहे तो आहे फोटो रेजिस्टर. याला LDR किंवा लाईट डिपेंडंट रेजिस्टर असं पण म्हटलं जातं. आधी पण तुम्हाला सांगितलं, इट इज अ लाईट कंट्रोल्ड व्हेरिएबल रेजिस्टर. जितकी लाईट जास्त तेवढा रेजिस्टन्स कमी. लाईट कमी झाली, लाईटची इंटेन्सिटी की रेजिस्टन्स हा जास्त असणार. म्हणजे दोघांमध्ये इनव्हर्स रिलेशन असतं. लाईटची इंटेन्सिटी वाढली की रेजिस्टन्स कमी होतो, लाईटची इंटेन्सिटी कमी झाली की रेजिस्टन्स वाढतो. सो द रेजिस्टन्स ऑफ फोटो रेजिस्टर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग लाईट इंटेन्सिटी. फोटो कंडक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. लाईटची इंटेन्सिटी वाढली की कंडक्टिव्हिटी वाढते, म्हणजेच काय होतं, रेजिस्टन्स कमी होतो. ठीक आहे. सो याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो विथ इन्क्रीजिंग लाईट इंटेन्सिटी. सो हिअर दिस इज युअर LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर ऑफ फोटो रेजिस्टर. हे कनेक्शन साठी पिन्स आहेत. ही इलेक्ट्रोडची प्लेट आहे आणि याच्यावर हे जे आहेत ना, हे फोटोसेन्सिटिव्ह ट्रॅक जो बनलेला आहे तो कॅडमियम सल्फाइडचा ट्रॅक याच्यावर बनलेला आहे, विच इज लाईट सेन्सिटिव्ह फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. सो दिस ट्रॅक इज मेड अप ऑफ युअर कॅडमियम सल्फाइड. सो ॲज यू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ दिस लाईट, याच्यावर जर तुम्ही लाईट फॉल केला, लाईट पाडला त्याच्यावर, तर त्याची इंटेन्सिटी जशी असेल
त्याच्याप्रमाणे इथे जो करंट आहे तो रेजिस्टन्स जो आहे तो त्याचा चेंज होईल आणि त्याच्यामुळे जो करंट याच्या थ्रू जाणार आहे तो पण चेंज होत जातो. त्याच्यामध्ये ऍज द लाईट एनर्जी फॉलिंग ऑन द फोटोकंडक्टिव्ह मटेरियल इन्क्रीजेस, लाईटची एनर्जी वाढली की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन गेन द एनर्जी, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळते, ते बॉन्ड ब्रेक करतात, लिव्ह करतात आणि न्यूक्लियस सोबत असलेला, आणि त्याच्यामुळे लार्ज नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जम्प्स टू दी कंडक्शन बँड. जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे ते व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये जातात आणि त्याच्यामुळे जो लाईट आहे तो जनरेट होत असतो. सो टू मूव्ह विथ द ऍप्लिकेशन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स लाईक इलेक्ट्रिक फील्ड. तर लाईट सोबत आणखी आपण त्याला एक्सटर्नल फील्ड जर दिलं काहीतरी तर ते कलेक्ट व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होत असतात. अशा पद्धतीने हा जो फोटो रेजिस्टर आहे याच्यामध्ये ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होतो त्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन जनरेट होतात आणि फ्री इलेक्ट्रॉन जनरेट झाले म्हणजे ते व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये जातील आणि ज्यावेळेस ते व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये जातील त्यावेळेस त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होत जाईल. हे बघा हे असे कनेक्शन केलेले असतात आणि याच्यावर लाईट फॉल होतो. ज्यावेळेस आपण याच्यात ही लाईटची इंटेन्सिटी जशी जशी व्हॅरी होत जाईल तसा हा जो व्होल्टेज आहे ना मेजरिंग व्होल्टेज तो पण चेंज होत जातो फ्रॉम 0 to 5 व्होल्ट. ऍप्लिकेशन कुठे कुठे तर ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स मध्ये हे यूज होतात. लाईट मीटर्स इन कॅमेरामध्ये जे लाईट मीटर्स असतात त्यासाठी यूज होतात. लाईट सेन्सर्स म्हणून यूज होतात. क्लॉक रेडिओज मध्ये हे यूज होतात. नेक्स्ट जे आहे ते आहे प्रेशर सेन्सर. सो अ प्रेशर सेन्सर मेजर्स प्रेशर टिपिकली ऑफ गॅस और लिक्विड. गॅस किंवा लिक्विडचं प्रेशर मेजर करण्यासाठी प्रेशर सेन्सर जे यूज होतात. अ प्रेशर सेन्सर युजली ऍक्ट एज अ ट्रान्सड्युसर सारखे ऍक्ट करतात ते. इट जनरेट्स अ सिग्नल ऍज अ फंक्शन ऑफ प्रेशर. जिचं प्रेशर चेंज होईल त्या पद्धतीने सिग्नलचं जे अँप्लिट्यूड आहे ते चेंज होत जातं. सो बेसिकली ते प्रेशरला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतात. त्यामुळे प्रेशर सेन्सर्सला प्रेशर ट्रान्सड्युसर असं पण म्हटलं जातं. सो हा एक प्रेशर सेन्सरचं एक्झाम्पल आहे. कुठे यूज होतात? बॅरोमेट्रिक पिझोरेझिस्टिव्ह जे प्रेशर सेन्सर्स आहेत त्याच्यामध्ये हे बॅरोमेट्रिक मध्ये यूज होतात किंवा पिझो रेझिस्टिव्ह प्रेशर सेन्सर जे त्याच्यामध्ये हे यूज होतात. तुम्हाला माहिती आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर जो आहे तो प्रेशर चेंज झाला की त्याचा जो करंट आहे तो पण चेंज होतो असतो. त्याच्यामुळे तो इक्विव्हॅलंट ईएमएफ तो जनरेट करतो तो चेंज होतो. सो जितकं प्रेशर जास्त तितकं जनरेट होणारा जो व्होल्टेज असतो किंवा ईएमएफ असतो तो जास्त असतो. त्या प्रिन्सिपलवर पिझो इलेक्ट्रिक सेन्सर्स जे ते वर्क होतात आणि ते प्रेशर सेन्सरचं एक एक्झाम्पल आहे. बॉयलर आणि गॅस टर्बाईन मध्ये ते यूज होतात. न्यूमॅटिक सेन्सर. सो न्यूमॅटिक सेन्सर आर अदरवाइज कॉल्ड एज प्रेशर सेन्सर. यांना पण प्रेशर सेन्सर म्हणतात. Pressure sensors are used for control and monitoring in thousands of everyday applications. Pressure sensors can also be used to indirectly measure other variables such as fluid, gas flow, speed, water level, altitude. एवढं सगळं मेजर करण्यासाठी प्रेशर सेन्सर जे ते यूज होतात. प्रेशर सेन्सरचं एक एक्झाम्पल आहे न्यूमॅटिक सेन्सर इज अ पार्ट ऑफ प्रेशर सेन्सर ओनली. न्यूमॅटिक इज बेसिकली रिलेटेड टू युअर एअर ऑर गॅस. त्यामुळे ज्या ठिकाणी एअर मेजर होईल अशा ठिकाणी हे सेन्सर्स जे ते यूज होतात. सो प्रेशर सेन्सर्स कॅन अल्टरनेटिव्हली बी कॉल्ड ॲज प्रेशर ट्रान्सड्युसर, प्रेशर ट्रान्समीटर किंवा प्रेशर सेंडर किंवा प्रेशर इंडिकेटर्स किंवा पिझोमीटर्स किंवा मॅनोमीटर्स अशी त्यांची वेगवेगळी नावं आहेत. एक्झाम्पल अल्टिट्यूड सेन्सिंग मध्ये यूज होतात. एअरक्राफ्ट, रॉकेट, सॅटेलाइट, वेदर बलून्स आणि बाकीचे असेच बरेच ऍप्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये न्यूमॅटिक सेन्सर्स जे ते यूज होतात. तर हे एक एक्झाम्पल आहे न्यूमॅटिक. सो नेक्स्ट इज अ पायरो इलेक्ट्रिक सेन्सर. तर पायरो इलेक्ट्रिक सेन्सर्स. So pyroelectric detectors are sensors for light which are based on the pyroelectric effect. Pyroelectric effect वर जे वर्क करतात आणि लाईट सेन्सिंग साठी जे यूज होतात त्यांना पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स असं म्हटलं जातं. लेझर पल्सेस डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे कंटिन्युअस जी वेव्ह आहे लाईटची त्याऐवजी ज्या पल्सेस आहेत त्या डिटेक्ट करण्यासाठी पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स जे ते यूज होतात. इन्फ्रारेड स्पेक्ट्रल रिजन मध्ये हे जे आहेत पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स ते यूज होतात असतात.
Pyroelectric detectors are used as a central parts of many optical energy meters. बऱ्याच एनर्जी मीटर, ऑप्टिकल एनर्जी मीटर्स जे आहेत म्हणजे लाईट एनर्जी मेजर करण्यासाठी जे मीटर्स आहेत त्यांना ऑप्टिकल एनर्जी मीटर्स म्हटलं जातं. तर त्याच्यामधला महत्वाचा पार्ट जो आहे तो पायरोइलेक्ट्रिक डिटेक्टर्स असतात. ते टिपिकली रूम टेम्परेचरवर ते वर्क करतात. ऑपरेटिंग प्रिन्सिपल बघूयात पायरोइलेक्ट्रिक डिटेक्टरचं. सो अ pyroelectric detector contains a piece of ferroelectric crystal material with electrodes on two sides, essentially a capacitor. Basically ferroelectric crystal जो आहे त्याचे इलेक्ट्रोड्स म्हणून तिथे यूज होतो. सो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर सारखा हा जो डिटेक्टर आहे तो वर्क होत असतो. त्यातला वन ऑफ दोज इलेक्ट्रोड्स हॅज ब्लॅक कोटिंग, एकावर ब्लॅक कोटिंग असतं, or a processed absorbing metal surface which is exposed to incident radiation. तर ब्लॅक कोटिंग असल्यामुळे मॅक्झिमम जे लाईट आहे तो त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब व्हावा या हिशोबाने त्याला कोटिंग केलेलं असतं आणि मेटल सरफेस तसा यूज केलेला असतो त्याच्यामध्ये. आणि ती जी साइड आहे ज्याच्यावर ब्लॅक कोटिंग आहे ती रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट होतील अशा पद्धतीने ती पुटअप केलेली असते. सो द इन्सिडेंट लाईट इज ऍब्सॉर्ब. जो लाईट त्याच्यावर इन्सिडेंट होईल तो त्या कोटिंग त्याच्यावर ब्लॅक कलरचं कोटिंग असल्यामुळे मॅक्झिमम लाईट त्याच्यामध्ये जी आहे ती ऍब्सॉर्ब होईल अँड ऑल्सो कॉज सम ऑफ हिटिंग ऑफ द क्रिस्टल बिकॉज द हीट इज कंडक्टेड थ्रू इलेक्ट्रॉन्स इन द क्रिस्टल. आणि काही हिटिंग सुद्धा त्या क्रिस्टल्स होतं ऍब्सॉर्ब लाईटमुळे आणि ती जी हीट आहे ती इलेक्ट्रोड मधून क्रिस्टलकडे ट्रान्समिट होत असते. ऍज अ रिझल्ट द क्रिस्टल प्रोड्युसेस सम पायरोइलेक्ट्रिक व्होल्टेज. काही व्होल्टेज त्याच्यामुळे जनरेट होतो अँड one can electronically detect the voltage or alternatively the current when voltage is held constant. ज्यावेळेस व्होल्टेज कॉन्स्टंट असेल त्यावेळेस आपण तो जो करंट आहे तो मेजर करू शकतो. So for a constant optical power, that pyroelectric signal would eventually fade away. जर ऑप्टिकल पॉवर ही कॉन्स्टंट असेल तर तो जो सिग्नल आहे ना तो हळूहळू व्हॅनिश होत जातो. and the device would therefore not be suitable for measuring intensity of continuous wave. आणि त्यामुळेच हे जे डिव्हाइस आहे हे कंटिन्युअस लाईट रेडिएशन जे आहेत त्याची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी यूज होत नाही, तर पल्सेस जे आहेत इन्फ्रारेडच्या किंवा लाईटच्या ज्या पल्सेस आहेत फक्त त्या मेजर करण्यासाठी आपण पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स जे ते यूज करू शकतो. कंटिन्युअस लाईट आपल्याला मेजर करता येत नाही कारण त्याच्यावर जर कंटिन्युअस लाईट पडत असला कॉन्स्टंट ऑप्टिकल पॉवर असेल तर ते इव्हेंच्युअली फेड आउट होत असतं म्हणजे हळूहळू ते रिमूव्ह होत असतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी याला यूज करता येणार नाही. सो इन्स्टेड ऑफ सच अ डिटेक्टर इज युजली म्हणून तो लाईट पल्सेस आधी सांगितलं तुम्हाला लाईट पल्सेस यूज मेजर करण्यासाठी ते यूज होतात. One obtains a bipolar pulse structure where one initially obtains a voltage in one direction and after the pulse a voltage is in opposite direction. So ज्या ठिकाणी पल्सेसच्या फॉर्म मध्ये व्होल्टेज असेल त्या ठिकाणी हे जे लाईट पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स आहेत ते यूज होतात. एका वेळेस व्होल्टेज एका डायरेक्शन मध्ये असेल आणि दुसऱ्या याच्यात ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण हे पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्सचे ते यूज करू शकतो. ड्यू टू दॅट ऑपरेशन प्रिन्सिपल पायरोइलेक्ट्रिक डिटेक्टर्स बिलॉंग टू थर्मल डिटेक्टर. ह्या ऑपरेटिंग प्रिन्सिपल मुळे ते थर्मल डिटेक्टर्सच्या ग्रुपमध्ये येतात. सो दे डू नॉट डायरेक्टली रिस्पॉन्ड टू द रेडिएशन बट ओनली टू द जनरेटेड हीट. त्यामुळे ते डायरेक्टली रेडिएशनला रिस्पॉन्ड नाही करत तर हीट जनरेट करतात. इक्विव्हॅलेंट अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड इन द पायरोइलेक्ट्रिक सेन्सर्स. नेक्स्ट इज पिझोइलेक्ट्रिक सेन्सर. याच्यामध्ये बघा ह्या प्लेट्स आहेत याच्यावर जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर अकॉर्डिंगली तुम्हाला EMF जे ते व्हॅरी होताना दिसेल. जितकं प्रेशर जास्त तितकं व्होल्टेज जास्त जनरेट होईल, जितकं प्रेशर कमी असेल तितकं व्होल्टेज कमी असेल. बेसिकली हे सुद्धा पॅसिव्ह टाइप ऑफ सेन्सर्स आहेत कारण कुठलाही सोर्स याला रिक्वायर्ड नाहीये. फक्त प्रेशर जरी दिलं तरी तो इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जे ते जनरेट करतो. सो पिझोइलेक्ट्रिक सेन्सर्स वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट. Piezoelectric sensors work by applying mechanical energy to the crystal in following steps. तो आपण मेकॅनिकल एनर्जी जर याला लावली तर तो आपल्याला इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जे आहे ते जनरेट करतो. अ पिझोइलेक्ट्रिक क्रिस्टल इज प्लेस्ड बिटवीन टू मेटल प्लेट्स. दोन मेटल प्लेट मध्ये तो जो क्रिस्टल आहे तो ठेवलेला असतो. विच आर नॉर्मली परफेक्ट बॅलन्स सिमेट्रिकल असतील अशा पद्धतीने
ते ठेवलेलं असतं अँड दोज प्लेट शुड नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. त्या ज्या पॅरलल प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होणार नाही, अशा पद्धतीने ते मेटल प्लेट्स मध्ये तो क्रिस्टल जो आहे तो ठेवलेला असतो. मेकॅनिकल स्ट्रेस ऑर फोर्स आर अप्लाइड ऑन द मटेरियल बाय मेटल प्लेट्स. त्याच्या मेटल प्लेट्स आहेत ज्या जर खालीवर मूव्ह झाल्या त्यामुळे तो जो क्रिस्टल आहे त्याच्यावर मेकॅनिकल फोर्स किंवा स्ट्रेस किंवा प्रेशर जे ते अप्लाय होईल आणि त्यामुळे त्या क्रिस्टलमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस जे ते अनबॅलन्स होतील आणि एक्सेस अमाऊंट ऑफ निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस जे ते जनरेट होतील दोन्ही साइड्सवर, क्रिस्टलच्या दोन्ही प्लेट्सवर अपोजिट नंबर ऑफ ऑन दी अपोजिट प्लेट्स ऑन दी बोथ अपोजिट साइड्स ऑफ दी क्रिस्टल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस ते जनरेट होतात त्या अप्लाइड प्रेशरमुळे. सो द मेटल प्लेट कलेक्ट्स दिस चार्जेस. त्या ज्या मेटल प्लेट्स त्या ते जे चार्जेस जनरेट होतात आणि त्यांना ते चार्जेसमुळे त्याच्या थ्रू करंट जो आहे तो फ्लो होतो आणि व्होल्टेज जो आहे तो इक्विव्हॅलेंट व्होल्टेज प्रोड्यूस होत असतो. आता आपण बघणार आहोत सिलेक्शन ऑफ सेन्सर. काय काय क्रायटेरियाज आहेत सेन्सर सिलेक्ट करण्यासाठी ते आपण बघणार आहोत. So to choose an appropriate sensor for a particular need, we have to consider number of different characteristics. आपल्याला एखाद्या ऍप्लिकेशन साठी जर सेन्सर यूज करायचा असेल तर सेम ऍप्लिकेशन कॅन बी परफॉर्म विथ द हेल्प ऑफ नंबर ऑफ सेन्सर्स. बरेचसे सेन्सर आहेत, नंबर ऑफ सेन्सर्स असतात, त्याच्या ते यूज करून आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण लाईट सेन्सर मध्ये 3 टाइप्स बघितले बघा, फोटो ट्रान्झिस्टर, फोटो डायोड आणि फोटो रेजिस्टर. तर हे तिघ जे आहेत ना ते काय करतात, लाईट इंटेन्सिटी ऍज अ इनपुट घेतात आणि इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जे ते जनरेट करतात. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असेल, एकामध्ये व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये तर एकामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो कमी जास्त होतो अशा फॉर्म मध्ये ते जनरेट करतात. सो पण त्या तिघांपैकी आपल्याला कुठला चूज करायचा आपल्या ऍप्लिकेशन साठी, त्यासाठी आपण काय काय क्रायटेरिया कन्सिडर करायचे तर ते आपण बघणार आहोत वन बाय वन. सो फर्स्ट इज बेसिकली दिस कॅरेक्टरिस्टिक. ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्याच्यामध्ये परफॉर्मन्स, इकॉनॉमी, ऍप्लिकेशन आणि आपल्या ऍप्लिकेबिलिटी हे जे 4 महत्वाचे पॉइंट्स आहेत, हे महत्वाचे पॉइंट्स कन्सिडर करायचे असतात सेन्सर सिलेक्ट करताना. सो इन सर्टन सिच्युएशन डिफरंट टाइप्स ऑफ सेन्सर मे बी अवेलेबल फॉर द सेम पर्पज. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं सेम पर्पज, आपलं जे पर्पज आहे ते तिन्ही जे टाइप्स आहेत लाईट सेन्सरचे त्याच्याने ते सॉल्व्ह होऊ शकतं, पण त्यातला कुठला सिलेक्ट करायचा ते आपल्या ऍप्लिकेशनवर आणि आपले जे क्रायटेरियाज असतील त्यावर डिपेंडंट असणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला जो सेन्सर यूज करायचा आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह तो हवा असेल तर आपल्याला फोटो रेजिस्टर यूज करावा लागेल इन प्लेस ऑफ फोटो डायोड अँड फोटो ट्रान्झिस्टर, कारण तो चिपर आहे ऍज कम्पेअर टू फोटो डायोड अँड फोटो ट्रान्झिस्टर. सो देअरफॉर फॉलोइंग क्रायटेरिया कॅन बी कन्सिडर्ड बिफोर सेन्सर इज चोजन. आपल्याला सेन्सर यूज करण्यासाठी हे जे क्रायटेरिया हे आधी लक्षात घ्यावे लागतील आणि त्यानुसार आपण सेन्सर जो तो चूज करू शकतो. सगळ्यात पहिला आहे कॉस्ट. जर आपलं ऍप्लिकेशन कुठलं आहे, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहे की डोमेस्टिक ऍप्लिकेशन आहे की आणखीन दुसरं कुठलं ऍप्लिकेशन आहे, त्या पद्धतीने पण जो सेन्सर आहे तो चूज करायचा असतो आणि त्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह असणं फार महत्वाचं असतं. नेक्स्ट इज साईज. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी असेल, मोठं मशीन असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जर मोठ्या साईजचा जरी सेन्सर घेतला तर देर विल बी नो एनी हार्म. पण आपलं जर डोमेस्टिक ऍप्लिकेशन असेल आणि त्याचं जे अल्टिमेट जे प्रोडक्ट बनणार आहे त्याची साईज छोटी असेल, त्याच्यामध्ये सेन्सरमुळे त्याची साईज वाढत असेल तर इट विल बी ऑफ नो यूज. आणि त्याच्यामुळे आपण सेन्सर चूज करताना त्याची साईज जी आहे ती सुद्धा कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट इज वेट ऑफ सेन्सर. सिमिलर टू साईज, कुठल्या ऍप्लिकेशन साठी यूज करायचं आहे त्याच्यानुसार त्याचं वेट किती असावं ते आपण डिसाइड करणार आणि त्या वेट मध्ये जे बसत असेल सेन्सर, जो ज्या टाईपचा सेन्सर आपलं ज्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल करत असेल तो सेन्सर आपण चूज करायचा असतो. नेक्स्ट इज टाइप ऑफ आउटपुट. अॅनालॉग आउटपुट देतोय, डिजिटल आउटपुट देतोय, आपलं ऍप्लिकेशन काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला अॅनालॉग आउटपुट रिक्वायर्ड आहे की डिजिटल आउटपुट रिक्वायर्ड आहे, त्यावर पण ते डिपेंडंट असतं. नेक्स्ट इज इंटरफेसिंग. आपण ज्या ऍप्लिकेशन साठी यूज करतोय त्याच्यामध्ये आपण एखादं जर
सीपीयू सारखं डिव्हाइस वापरणार असू, लाईक युअर कंट्रोलर वापरणार असाल किंवा पीएलसी वापरणार असाल, तर त्याच्याशी ते इंटरफेस आपल्याला करता येऊ शकेल की नाही ते पण खूप महत्वाचं आहे. जे इंटरफेस करता येऊ शकेल अशाच टाईपचा सेन्सर आपण त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी चूज करू शकतो. त्याच्यामुळे इंटरफेसिंग हा सुद्धा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे वाईल सिलेक्टिंग अ सेन्सर. नेक्स्ट इज रिझोल्युशन. आता किती प्रिसाईज तुम्हाला आउटपुट हवंय, किती करेक्ट आउटपुट तुम्हाला हवंय, त्यावरनं पण आपण जो सेन्सर आहे तो चूज करायचा असतो. जितकं प्रिसिजन जास्त असेल तितकी त्या सेन्सरची कॉस्ट जी आहे ती पण जास्त असते. त्याच्यामुळे रिझोल्युशनवर पण डिपेंडंट आहे की सेन्सर कुठला सिलेक्ट करायचा ते. नेक्स्ट इज सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जर तुम्ही स्लाइड जरी इनपुट मध्ये चेंजेस केले तरी पण आउटपुट मध्ये खूप ड्रास्टिक चेंज होत असेल किंवा थोडाफार चेंज होत असेल तर ती असते त्याची सेन्सिटिव्हिटी. तर कुठल्या ऍप्लिकेशन साठी आणि कसा यूज करायचा आहे, म्हणजे आपण इनपुट जे ते किती व्हॅरी करणार आहे आणि आपल्याला आउटपुट मध्ये किती व्हेरिएशन रिक्वायर्ड आहे त्यानुसार सुद्धा म्हणजेच त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट वाईल चुझिंग अ सेन्सर. नेक्स्ट इज लिनियारिटी. लिनियारिटी म्हणजे इनपुट आणि आउटपुट मध्ये जे रिलेशन असेल ते लिनियर असायला पाहिजे. म्हणजे काय, तर जितक्या अमाऊंटने तुम्ही इनपुट व्हॅरी करताय तितक्याच अमाऊंटने आउटपुट जर व्हॅरी होत असेल तर त्यांच्यातलं रिलेशन हे लिनियर आहे किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं म्हणू शकतो. ते पण ऍप्लिकेशनवर डिपेंड करतं. नेक्स्ट इज रेंज. तुम्हाला कुठल्या व्हॅल्यू साठी सपोज तुम्हाला कुठल्या ऍप्लिकेशन साठी तो यूज करायचा, म्हणजे त्याची रेंज किती रिक्वायर्ड आहे. आता सपोज जसं तुम्ही सोनाराच्या दुकानात गेला तर तिथला जो वजन काटा असतो त्याच्यामध्ये मिलीमध्ये सुद्धा वेट मेजर केलं जातं, आणि तेच तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानावर गेला तर त्याच्यामध्ये मिलीमध्ये वेट नाही येत, सॉरी मिलीग्रॅम मध्ये वेट येत नाही, तर डायरेक्टली ग्राम्स मध्ये वेट येत असतं, आणि ते पण 2 ग्रॅम 4 ग्रॅमने व्हॅरी होतं डायरेक्टली. तसं सोनाराच्या दुकानमध्ये होणार नाही. 0.01 mm ने मिलीग्रॅमने सुद्धा ते वेट जे ते व्हॅरिएशन तुम्हाला मिळतं. तर तुम्ही कुठलं ऍप्लिकेशन जर तुम्ही सोनाराच्या दुकानासाठी घेत असाल तर ती रेंज जी आहे ती खूप हाय रेंज असली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे सॉरी प्रिसिजन जे आहे ते खूप हाय प्रिसाईज ते असलं पाहिजे. वेरॅज तुम्ही जर ते किराणा दुकानासाठी तो सेन्सर वापरत असाल तर त्या केसमध्ये मात्र त्याची जी रेंज आहे ती ब्रॉड रेंज असेल पण प्रिसिजन त्याच्यामध्ये कमी असेल. तर अशा पद्धतीने रेंज सुद्धा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे. देन रिस्पॉन्स टाइम. रिस्पॉन्स टाइम म्हणजे तुम्ही इनपुट दिल्यानंतर तो किती वेळानंतर तुम्हाला आउटपुट देतो आहे, दॅट इज द रिस्पॉन्स टाइम ऑफ द सेन्सर. सो त्याचा रिस्पॉन्स टाइम किती आहे त्याच्यावरनं पण तुम्हाला सेन्सर जो आहे तो सिलेक्ट करण्यासाठी हा पण एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. नेक्स्ट इज रिलायबिलिटी अँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. देन ऍक्युरसी, किती करेक्ट आउटपुट जो देतोय. जसं मी तुम्हाला म्हटलं सोनाराच्या दुकानात मिलीग्रॅम मध्ये आपल्याला आउटपुट रिक्वायर्ड आहे, वेरॅज तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानात गेला तर त्याच्यामध्ये मिलीग्रॅम नाही, ग्रॅम पण एवढं मॅटर करत नाही खूप जास्त, 2 ग्रॅम 4 ग्रॅम. तर त्या ठिकाणी ऍक्युरसी किती महत्वाची, कुठल्या ऍप्लिकेशन साठी तुम्ही यूज करताय त्याच्यानुसार त्या सेन्सरची ऍक्युरसी पण बघणं खूप महत्वाचं ठरतं. नेक्स्ट इज रिपिटॅबिलिटी. रिपिटॅबिलिटी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एक इनपुट देत असाल, सेम इनपुट इफ यू गिव्ह सेम इनपुट फॉर नंबर ऑफ टाइम्स अँड यू आर गेटिंग सेम आउटपुट फॉर नंबर ऑफ टाइम्स, तर तो रिपीटेबल आहे, म्हणजे तो करेक्ट आहे सेन्सर असं आपण म्हणू शकतो. पण जर तुम्ही प्रत्येक वेळेस सेम इनपुट देऊन तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळा आउटपुट मिळत असेल तर तो सेन्सर सिलेक्ट करायचा नसतो. त्यामुळे सेन्सरमध्ये रिपीटॅबिलिटी ही खूप महत्वाची क्वालिटी आहे किंवा क्रायटेरिया आहे सिलेक्शन करताना. रिपीटॅबिलिटी त्याने जी आहे ती फॉलो केली पाहिजे. हे जे रिपीटॅबिलिटीचं प्रिन्सिपल आहे ते त्याने फॉलो केलं पाहिजे. So these are the different criteria for selecting a sensor. Here we end with our unit number 3, and if you have any questions you can post to me. So thank you and bye bye.